चलो फिर आज का अपना टॉपिक है. आज आपण बघणार आहे महाराष्ट्राचा भूगोल. महाराष्ट्राच्या भूगोलचा आपल्याला पुढचा पार्ट बघायचा आहे. सेकंड लेक्चर आहे. मागचं लेक्चर ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी बघून घ्या. यामध्ये आज आपल्याला महाराष्ट्राच्या ज्या आपण महाराष्ट्राला कोणकोणते राज्य संलग्न आहे, जवळपास आपण काल बघितलं होतं महाराष्ट्राला 6 राज्यांच्या सीमा लागतात. राईट, महाराष्ट्राला 6 राज्यांच्या सीमा लागतात आणि एक केंद्रशासित प्रदेशाची सीमा लागते जी दमण दीव. पहिले 26 जानेवारी 2020 ला दमण दीव आणि दादर नगर हवेली यांचं एकत्रीकरण झालं आणि त्या एकत्रीकरणानंतर दमण दीव राज्याची सीमा, केंद्रशासित प्रदेशाची सीमा आपल्या महाराष्ट्र राज्याला लागते. म्हणजे एक केंद्रशासित प्रदेश आणि 6 राज्य. तर 6 राज्य आता आपल्याला हे बघायचं आहे महाराष्ट्रातील कोणकोणत्या जिल्ह्यांच्या सीमा, म्हणजे महाराष्ट्राचे कडेचे जिल्हे जेवढे पण आहे यांच्या कोणकोणत्या जिल्ह्यांच्या सीमा कोणकोणत्या राज्यांना लागतात. तर पहिले राज्य लक्षात ठेवायचे आपल्याला. मी काल मागच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे महाराष्ट्राच्या वायव्येला गुजरात राज्य, गुजरात मोदीजी का राज्य गुजरात. त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या उत्तरेला मध्य प्रदेश, महाराष्ट्राच्या उत्तरेला मध्य प्रदेश. त्यानंतर महाराष्ट्राच्या पूर्वेला छत्तीसगड, छत्तीसगड महाराष्ट्राच्या पूर्वेला छत्तीसगड. महाराष्ट्राच्या आग्नेयेला तेलंगणा. हा तेलंगणा पॉईंट सर्वात इम्पॉर्टंट आहे कारण 2014 पूर्वी महाराष्ट्राला तेलंगणाची सीमा लागत नव्हती. कारण तेलंगणा राज्याची निर्मितीच 2014 नंतर झालेली. त्याच्या आधी आंध्र प्रदेश राज्याची सीमा लागत होती. हा प्रश्न 2014 पासून अनेक प्रश्नपत्रिकेमध्ये कॉमन विचारला गेलेला आहे की महाराष्ट्राच्या आग्नेयेला कोणतं राज्य येतं. तर महाराष्ट्राच्या आग्नेयेला तेलंगणा हे राज्य येतं. त्यानंतर इकडं खाली कर्नाटक, इकडे खाली कोणतं आहे कर्नाटक. आणि महाराष्ट्राच्या दक्षिणेला किंवा नैऋत्याला गोवा राज्य येतं. एकूण जर मोजले आपण गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक आणि गोवा अशा 6 राज्यांच्या सीमा मागच्या लेक्चरमध्ये मी व्यवस्थित समजून सांगितलंय, बघू शकतात. परंतु आपल्याला महाराष्ट्रातील कोणकोणते जिल्हे या राज्यांना संलग्न आहे हा पॉईंट आपल्याला विचारला जातो आणि एकदम इम्पॉर्टंट पॉईंट आहे तो आपल्याला बघायचा आहे. तर सर्वात पहिले आपण सुरुवात करूयात गुजरात मधून. टाइम जास्त घेणार नाही, एकदम कमी वेळात व्हिडिओ एकदम व्यवस्थित तुम्हाला समजेल अशी बनवणार आहे. गुजरात राज्याला महाराष्ट्रातल्या 4 जिल्ह्यांच्या सीमा लागतात. गुजरात राज्याला महाराष्ट्रातील 4 जिल्ह्यांच्या सीमा लागतात. कोणकोणत्या? तर गुजरातला पालघरची सीमा लागते का रे? पालघर, राईट, पालघर. त्यानंतर नाशिक, पालघर, नाशिक, धुळे आणि वरती नंदुरबार. लक्षात ठेवा, गुजरातला महाराष्ट्रातल्या 4 जिल्ह्यांच्या सीमा लागतात. कोणकोणत्या? पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार. किती जिल्ह्यांच्या? 4 जिल्ह्यांच्या. 4 जिल्ह्यांच्या. गुजरातला महाराष्ट्रातील 4 जिल्ह्यांच्या सीमा लागतात. पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार. पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार. सिंपल आहे, लक्षात ठेवण्यासारखं. ट्रिक लक्षात ठेवण्याची गरज नाही आहे, सिंपल लक्षात राहतं. पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार. पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार या 4 सीमा कोणत्या राज्याला लागतात? तर गुजरात राज्याला लागतात. या 4 सीमा गुजरात राज्याला लागतात. त्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट, महाराष्ट्रातल्या सर्वाधिक जिल्ह्यांच्या सीमा या मध्य प्रदेश राज्याला लागतात. सर्वाधिक किती जिल्ह्यांच्या लागतात? तर 8 जिल्ह्यांच्या लागतात. किती जिल्ह्यांच्या लागतात? 8 जिल्ह्यांच्या. आपण चेक करूयात मध्य प्रदेश राज्याला कोणकोणत्या जिल्ह्यांच्या सीमा लागतात. तर नंदुरबार आणि धुळ्याची सीमा मध्य प्रदेश राज्याला लागते का रे? 100% लागते. तर लक्षात ठेवायचं, नंदुरबार, धुळे, नंदुरबार, धुळे. त्यानंतर जळगाव, जळगाव, जळगाव म्हणजे खानदेश मधले 3 जिल्हे लागतात. नंदुरबार, धुळे, जळगाव. नंदुरबार, धुळे, जळगाव. त्यानंतर इथं बुलढाणा, अमरावती प्रशासकीय विभागामधले अमरावती 2, अमरावती प्रशासकीय विभागामधले 2 बुलढाणा आणि अमरावती, बुलढाणा आणि अमरावती. आणि इकडं नागपूर प्रशासकीय विभागामध्ये सर्वात पहिले तर नागपूर, त्यानंतर भंडारा आणि गोंदिया. मोजा तर किती जिल्हे झाले व्यवस्थित? नंदुरबार, नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया. सिंपल. नंदुरबार, धुळे, जळगाव हे आपले जे खानदेश मधले 3 जिल्हे. त्यानंतर बुलढाणा, अमरावती, बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, नागपूर, भंडारा, गोंदिया. एकूण 8 जिल्ह्यांच्या सीमा ह्या मध्य प्रदेश राज्याला लागतात. महाराष्ट्रातल्या सर्वात जास्त सीमा ह्या मध्य प्रदेश राज्याला लागतात. म्हणजे कोणकोणत्या? नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया. त्यानंतर
छत्तीसगडला महाराष्ट्रातल्या फक्त 2 जिल्ह्यांच्या सीमा लागतात. एक इथंच बघितलं आपण, गोंदियाची सीमा ही मध्य प्रदेशला पण लागते आणि छत्तीसगडला पण लागणार आहे. आणि खाली आपला गडचिरोली, खाली आपला कोणता, गडचिरोली. तर लक्षात ठेवायचं, छत्तीसगडला महाराष्ट्रातल्या फक्त 2 जिल्ह्यांच्या सीमा लागतात. एक गोंदिया आणि दुसरं गडचिरोली, एक गोंदिया आणि दुसरं गडचिरोली. त्यानंतर तेलंगणा, इम्पॉर्टंट आहे, तेलंगणाला महाराष्ट्रातल्या 4 जिल्ह्यांच्या सीमा लागतात. तर मला इथं सांगायचं, गडचिरोली जिल्ह्याची सीमा ही तेलंगणाला लागते का? गडचिरोली जिल्ह्याची तुम्ही कमेंट मध्ये कळवा किंवा मी सांगणार आहे इथं. तर लक्षात ठेवा, गडचिरोली, चंद्रपूर, त्यानंतर यवतमाळ आणि नांदेड या 4 जिल्ह्यांची, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड या 4 जिल्ह्यांच्या सीमा या तेलंगणा राज्याला लागतात. कोणकोणत्या? गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड. त्यानंतर कर्नाटकला महाराष्ट्रातील 2ऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक जिल्ह्यांच्या सीमा लागतात. एकूण 7 जिल्ह्यांच्या सीमा लागतात. किती? 7 जिल्ह्यांच्या. कर्नाटकला 7 जिल्ह्यांच्या सीमा लागतात. तर कोणकोणत्यात आपण चेक करूयात. नांदेड जिल्ह्याची सीमा लागेल का? 100% लागेल. नांदेड जिल्ह्याची सीमा ही तेलंगणाला पण लागेल आणि कर्नाटकला पण लागेल. तर मग सर्वात पहिला नांदेड, त्यानंतर लातूर, त्यानंतर धाराशिव, क्रमानुसार आहे धाराशिव, त्यानंतर सोलापूर, त्यानंतर सांगली, त्यानंतर कोल्हापूर आणि इथं सिंधुदुर्ग. कोणकोणत्या? लक्षात ठेवा, नांदेड, एक लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग अशा एकूण 7 जिल्ह्यांच्या सीमा कर्नाटक राज्याला लागतात. कोणकोणत्या? आता लक्षात ठेवायचं, इथे एक पॉइंट लक्षात ठेवण्यासारखा आहे. नंदुरबार आणि धुळे जिल्ह्याची सीमा, नंदुरबार आणि धुळे जिल्ह्याची सीमा ही गुजरातलाही लागते, मध्य प्रदेशलाही लागते. त्यानंतर गोंदिया जिल्ह्याची सीमा ही मध्य प्रदेशला पण लागते आणि छत्तीसगडला पण लागते. त्यानंतर इथं नांदेड जिल्ह्याची सीमा ही तेलंगणाला पण लागते आणि कर्नाटकला पण लागते. आणि इथं सिंधुदुर्ग जिल्ह्याची सीमा ही कर्नाटकलाही लागते आणि गोव्यालाही लागते. तर असे एकूण किती जिल्हे ज्यांच्या सीमा 2 राज्यांना संलग्न आहे? 1, 2, 3, 4. इथं गडचिरोली राहिला आपला, गडचिरोली छत्तीसगड आणि तेलंगणाला संलग्न आहे. 1, 2, 3, 4, 5, त्यानंतर 6. महाराष्ट्रामध्ये असे 6 जिल्हे आहेत. किती जिल्हे आहेत? महाराष्ट्रामध्ये असे 6 जिल्हे आहेत का ज्यांच्या सीमा ह्या 2 राज्यांना संलग्न आहे. तर आपल्याला लक्षात ठेवायचे, आणि एकूण सीमारेषेवर एकूण किती जिल्हे आहेत तर तीही संख्या लक्षात ठेवायची. 26 जिल्हे महाराष्ट्राच्या सीमांवर इतर राज्यांना संलग्न आहेत. तर इम्पॉर्टंट पॉइंट आहे, आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुन्हा गुजरातला 4 जिल्हे, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार. मध्य प्रदेशला सर्वाधिक 8 जिल्हे, नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया. त्यानंतर छत्तीसगडला फक्त 2 जिल्ह्यांच्या सीमा लागतात, गोंदिया आणि गडचिरोली. त्यानंतर तेलंगणाला 4 जिल्ह्यांच्या सीमा लागतात, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड. त्यानंतर कर्नाटकला 7 जिल्ह्यांच्या सीमा लागतात, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर. इथं सातारा लागत नाही, सातारा सांगलीच्या वरती, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग. आणि गोव्याला सर्वात कमी एकच जिल्ह्याची सीमा लागते, ती म्हणजे कोणती? सिंधुदुर्ग. तर आपल्याला इम्पॉर्टंट पॉइंट एवढे लक्षात ठेवायचे. तर भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. जय हिंद.